वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रबृहस्पति पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी उदय यर्नाळकर निपाणीमध्ये असतो, जे कर्नाटकामध्ये बेळगाव जिल्ह्यात आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याशी या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद साधू पाहतो. माझे लहानपणापासूनचे एक मित्र आहे किशोर कुलकर्णी म्हणून. त्यांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी अशी विनंती केली की मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही बोलावं. याला प्रवचन म्हणा किंवा माहिती सांगणं असं म्हणा किंवा भाषण म्हणा, जसा भाव आहे तसं त्याने घ्यावं. असो, आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणांचं अनन्य साधारण महत्त्व आहे. कुठलाही सण घ्या, घरात एक प्रकारचं चैतन्य असतं बघा. आनंदमय वातावरण, उत्साही वातावरण असतं. अगदी चैत्र पाडव्यापासून ते अगदी फाल्गुन पौर्णिमेपर्यंत अनेक सण आपण साजरे करतो. मग त्यात गणेश चतुर्थी आणि दिवाळी तर बघायचंच काम नाही. आणि आपल्याकडे सणांना पण तोटा नाही बघा. म्हणजे झाडांची सुद्धा आपण पूजा करतो, देवांची तर करतो, पण झाडांची पूजा करतो, पशूंची पूजा करतो. वटपौर्णिमा घ्या, झाडांची पूजा. अगदी चैत्र पाडव्याला सुद्धा आपण कडुनिंबाचं पान खातो बघा. नागपंचमीला नागाची पूजा करतो, बेंद्राला आपण बैलाची पूजा करतो. सर्व समावेशक असे अनेक सण आपण साजरे करत असतो. साजरे करतो म्हणजे काय करतो? अगदी त्या दिवशी उत्तम वस्त्र परिधान करतो, गोडधोड करतो, घरातील सर्वांच्या बरोबर आनंदात तो दिवस घालतो. खरंच आपली संस्कृती उत्तम आहे. आज आपण विचार करायचा तो गुरुपौर्णिमेचा. काय वैशिष्ट्य आहे या गुरुपौर्णिमेचं आणि का साजरी करायची, कशी साजरी करायची, थोडा विचार करू. अगदी खगोलशास्त्राप्रमाणे या पौर्णिमेचा विचार करायचा झाला तर सूर्य आणि चंद्र बरोबर अमोरासमोर आलेले असतात या पौर्णिमेला. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला आलेलेच असतात. चंद्र हा मनाचा कारक. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जाता. आणि सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. सूर्य आत्मा जगतस्थस्थ यश्च. आणि हे एकमेकासमोर आले. चंद्र काय करतो? सूर्याचा प्रकाश त्याला पाहिजे असतो. म्हणजे आत्म्याचा प्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो, आणि चंद्र कसा आहे? मनाचा कारक आहे. मन कसं आहे? मन चंचल आहे. आणि ते स्थिर होण्याच्या दृष्टीनं, ते मन स्थिर होण्याकरता ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश त्या चंद्रावर पडला, त्या मनावर पडला की मन स्थिर होतं. गुरु काय करतो? गुरुचं काम हेच आहे, किंवा गुरुतत्व हेच आहे. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर त्याचा पडतो आणि मन स्थिर होतं, एकाग्र होतं, बरं वाईट कळायला लागतं. प्रार्थने आपण काय म्हणतो? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्ब्रह्मा, ब्रह्मा कोण आहे? ह्या सगळ्याचा म्हटलं जातं की ह्या सगळ्या जगाची निर्मिती ब्रह्म्याने केली. ब्रह्माचं दुसरं नाव ज्ञान पण आहे. गुरु काय करतो? ज्ञान देतो, ज्ञानाची निर्मिती तुमच्यामध्ये करतो.
त्याच्या वाणीतून, त्याच्या सहवासातून अनेक उदाहरण देऊन गुरु खऱ्या ज्ञानाची निर्मिती तो आपल्या जीवनामध्ये करत असतो. हे ब्रह्मतत्व गुरुमध्ये असतं. गुरुर विष्णू, विष्णू सुद्धा हा विष्णू तत्व, विष्णू म्हणजेच गुरु. विष्णू काय करतो? जगाचं पालन करता विष्णूला म्हटलेलं. ज्ञानाची निर्मिती झाली, सांभाळायचं काम विष्णूकडे आहे. निर्मिती झाली बरोबर आहे, आम्ही ज्ञान घेतलं बरोबर आहे, उपयोग कसा करायचा, ते टिकवायचं कसं, ते व्यवहारात कसं आणायचं, याच्यासाठी गुरु पाहिजे आपण, आणि तो लागतोच. व्यवहारिक जगात आपण सगळे राहत असतो बघा, तर ज्ञानाचा सांभाळ कसा करायचा हे गुरु सांगतात. आणि ज्ञान म्हणजे तरी काय हो? आम्ही कशाच्या पाठीमागं धावतोय सध्या? सुखाच्या, आनंदाच्या. आणि आनंद कशाचा? मला एखादी गोष्ट कळाली की आपण म्हणतो ही या गोष्टीचं मला ज्ञान झालं. एक वस्तू आहे, त्या वस्तूचं ज्ञान होणं म्हणजे ती मला वस्तू कळणं. म्हणजे ती वस्तू नव्हती का? वस्तू होतीच, पण त्याचं मला ज्ञान. एखादा माणूस, अनोळखी माणूस आपल्या समोर आला की मग माणूस आहे, ठीक आहे, पण त्याच्याबद्दल एखादी माहिती आपण द्यायला आलो की हा यानं खूप शिक्षण घेतलं, हा एखादा माणूस CA आहे, मग त्या दृष्टीने आपण त्याचा त्या माणसाबद्दल आपल्याला ज्ञान व्हायला लागतं आणि तशा दृष्टी आपली बदलते. त्या माणसाकडे बघण्याची दृष्टी आपल्याकडे आपली बदलते. गुरु हेच करतो. परत आपण म्हणतो की आपण काय करता हे जीवन जगतोय? ही सगळी धडपड आमची जी जीवनाची चालली आहे कशा करता? सुखा करताना, आनंद करताना. मग एवढे पैसे मिळाले तर मी आनंदी होणार ही आपली कल्पना असते, किंवा त्यामध्ये आपण सुख शोधायला जातो. भरपूर धन मिळवायचं, लक्झरियस जीवन जगावं असं आपणाला वाटतं, पण त्यात आनंद आहे का? त्यात सुख मिळेल का आपल्याला? मिळेल, पण ते क्षणिक असेल, ते नाश पावणार आहे. खऱ्या सुखाची ओळख हा गुरुच आपल्याला करून देतो. आणि असा गुरु भेटायला अनेक जन्मीचं पुण्यही असावं लागतं आपल्यामध्ये. हा गुरु काय करतो? आपल्या ज्ञानाची निर्मिती आपल्या जीवनामध्ये करतो. त्याचा सांभाळ कसा करावा, व्यवहारामध्ये ते ज्ञान कसं वापरावं, याचं ज्ञान गुरु आपल्याला देतो. आणि गुरुर देवो महेश्वर, महेश्वर म्हणजे शंकर, भगवान शंकर. हे काय करतात? जगाचा संहार करता महेश्वर आहे, शंकर आहे. पण गुरु कसा करतो? इथं काय अर्थानं घ्यायचं शंकर? आपण ज्ञान घेतलं, व्यवहार पाडला, पण व्यवहार झाल्यानंतर आम्ही त्या व्यवहारातनं बाजूला होऊन खऱ्या आनंदाच्या कडे आपण कसं मार्गक्रमण करायचं याचं ज्ञान गुरु देतो. वैराग्याकडे जाणारा मार्ग दाखवतो गुरु. सगळ्यात सहज अलगदपणे तो संसारातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो आणि खऱ्या आनंदाचा मार्ग तो दाखवायचा प्रयत्न करतो. हा गुरु असतो. आणि आपण खऱ्या आनंदाकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे आपली वाटचाल सुरू होते. गुरुना मोक्षगुरू असंही म्हणतात, आध्यात्मिक गुरु असंही म्हणतात. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे गुरु लाभो आणि खऱ्या अर्थानं आनंदाच्या प्राप्तीकरिता आपले जीवन व्यतीत हो. आपल्या जन्मापासून ते अंतिम श्वासापर्यंत अनेक प्रकारचे मार्गदर्शन करणारे आपल्याला भेटत असतात. ते गुरुच आहे एक प्रकारचे.
किंबहुना तशी परमेशी योजनाच असते. आईला प्रथम गुरु म्हटलेलं आहे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसे तसे आपल्याला अनेक मार्गदर्शन करणारे भेटतात. चांगले भेटतात, वाईटही भेटतात. आपली पूर्वपुण्य असेल, पूर्वपुण्याही असेल आपल्या पाठी, तर चांगले गुरु भेटतात. आपण त्या खऱ्या आनंदाच्या मार्गावर जायला लागतो. खरा गुरु मिळणं सुद्धा कठीणच आहे. आणि या सर्व आपण कुठल्याही क्षेत्रात असा, कुठलंही क्षेत्र निवडा, अगदी संगीत क्षेत्र असू दे, कला क्षेत्र असू दे, स्पोर्ट्स असू दे, तिथं आपल्याला एक गुरु असतोच, गाईड करणारा एक गुरु असतोच. या सगळ्या गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुनं आनंद केव्हा होईल? आपण ज्याला ज्ञान दिले तो त्या शिष्याने ते ज्ञान ग्रहण केले की नाही, तो त्याचा वापर चांगला करतोय की नाही, त्यात वाढ घालतोय की नाही, याचं लक्ष असतं गुरूंचं. त्याच्याकडेच लक्ष असतं गुरूंचं. किंबहुना शिष्य गुरूंच्या पेक्षा मोठा व्हावा असं गुरूंची इच्छा असते. त्यात त्यांना आनंद असतो. केवळ गुरुदक्षिणा हा भाग नाही आहे की आपण शिकवलेला ज्ञानाचा आपला शिष्य चांगला वापर करतोय, यातच त्यांना आनंद असतो. आपण नाही का, एखादा कलाकार आपलं गायन सादर करत असतो, आपलं संगीत सादर करत असतो, आणि ते जेव्हा उत्तम प्रतीचं होऊ लागतं, साहजिकच चुळबुळ चालू असते. हा कुणाकडे शिकला असेल? याचा गुरु कोण आहे? किंबहुना त्या शिष्यावर खरी जबाबदारी असते की गुरुने आम्हाला जे शिकवलंय ते आम्ही उत्तम सादर करतोय की नाही, त्याचा उपयोग आम्ही चांगला करतोय की नाही, त्यात भर घालतोय का, यामध्ये गुरुना आनंद असतो. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस. त्याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं आहे. महर्षी व्यासांचा हा जन्मदिवस म्हणून हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपण साजरा करतो. माझ्याही जीवनात अनेक गुरु भेटले, पण आध्यात्मिक गुरु एकच, आणि आध्यात्मिक गुरु एकच असावा. आमच्या निपाणीच्या जवळ शेंडूर म्हणून गाव, तिथं विठ्ठल मामा या मानाने एक तपस्वी राहत. 40 वर्ष त्याने एका जागी राहून तप केले. त्याने एका जागी राहून तप केलं, तपश्चर्या केली. आणि त्यांच्या पहिल्या दर्शनाला आम्ही गेलो, आणि त्या दर्शनानंच मी इतका मोहून गेलो. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं त्या चेहऱ्यावरचं तेज, अगदी त्याची तपश्चर्या त्या सगळ्या देहबोलीतून त्यांची व्यक्त होत होती. अजानभाऊ होते. एक तपस्वीकडे बघितल्यानंतर एक चेहऱ्याला आनंद, एक समाधान मिळतं. तसं त्यांच्याकडे बघून वाटायचं. उत्तम चेहरा, तपस्वी चेहरा, तेज त्यांच्या चेहऱ्यावर, खणखणीत आवाज, चेहऱ्यावर खूप हास्य, मोठ्यानं हसायचं. आणि सहज, अगदी सहज बोलल्या, अगदी आपण गप्पा मारतो त्याच्या गप्पा मारत मारत इतकं ते गूढ ज्ञान सांगायचे, खुबीनं सांगायचे की आम्ही त्याचं चिंतन केलं तरच आम्हाला ते ज्ञान झालं. अरे काय म्हणत होते मामा, असं का म्हटले असेल? आम्ही चिंतन करायला पाहिजे. चिंतन केलं तरच आम्हाला त्यातलं गूढ ज्ञान कळतं. किंबहुना आम्ही दुसऱ्यांचं जेव्हा एखादं बोली ऐकतो, प्रवचन ऐकतो, अरे मामा तर असंच म्हणत होते, पण त्यांची भाषा वेगळी,
अगदी सहज गप्पा मारत 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 ते गुढ सांगत होते. असं नाही. आणि परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे 24 तास आहे. त्यांची एक एक वाक्य तर अशी लिहून ठेवण्यासाठी. ते म्हणत भक्तीत राहा, भक्ती मार्गात राहा, सदा सेवेत राहा, प्रत्येक क्षण प्रत्येक जीवाच्या हितमांगल्या करता. किती मोठं वाक्य. परमेश्वराचं 24 तास लक्ष आहे. त्याला माहीत नाही असं काहीही नाही. आणि देवाकडे काय मागायचं? आणि मागितल्यानंतर तो देणार असेल मग तो देव कसा? त्याला माहीत नाही असं काहीच नाही. म्हणून परमेश्वरासमोर समोर नुसतं उभा राहावं. बस. यथा योग्यं तथा करू. तुला जे योग्य वाटेल ते. इतका भाव जागृती होण्याकरता गुरुचा आशीर्वादच पाहिजे. ही भाव जागृती लागते. नाहीतर आमची लिस्ट तयारच असते. काय मागायचं? गुरूंच्या दर्शनाला सुद्धा जातो आम्ही, एखादी लिस्टच घेऊन जातो ना, की माझं हे अडलंय, माझं ते अडलंय, माझं ते अडलंय, किंवा मला असं पाहिजे. किंवा आम्ही सुद्धा पहिल्यांदा जात होतो तर असंच की 12वीची परीक्षा दिल्यानंतर बाबा पेपर झाले, मला मार्क चांगले मिळतील ना, ग्रॅज्युएशन झालं मार्क चांगले मिळतील ना, मला नोकरी चांगली मिळेल का, किंवा मी व्यवसाय करू का. म्हणजे आम्ही व्यावहारिक कारणच घेऊन गुरूंच्याकडे जातो. आणि त्यांची इच्छा मात्र काय असते की हा या सगळ्या मार्गातनं सुटून भक्ती मार्गात यावा, खऱ्या ज्ञानाकडे जावा. म्हणजे एखादा जवाहीर समजा त्यानं रत्नच वाटत चालला असेल आणि आम्ही मात्र कोळसे द्या कदाकडे जात असो, असं करत जात असो, त्या जवाहिराला काय वाटत असेल की आम्ही काय जवाहीर रत्न वाटतोय, अरे तुला हिरे वाटतोय, माणके वाटतोय, आणि तू कोळसे मागतोयस माझ्या. आणि त्या कोळस्यातला आनंदच आम्हाला खरा वाटायला लागतो. पण गुरु ह्या सगळ्यातनं सोडवायचा प्रयत्न करतो आणि त्या कोळशाच्या पाठीमागे लपलेला हिरा हा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. अनेक जन्म घ्यावे लागतात तो हिरा सापडा. गुरूंच्या आशीर्वादानं काय होतं? मन शांत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अहंकार, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. हे कमी व्हायला लागलं ना की समजावं की आपण योग्य ट्रॅकवर. किंवा अनेक वर्ष जाणारे सुद्धा गुरूंच्याकडे असतातच. पण त्यामध्ये हे बदल जर दिसत नसतील ना तर थोडं आपण तपासून सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. मामा नेहमी म्हणायचे की सिंहावलोकन करावं आपण काय होतो, कुठं आलोय आपण आणि कुठं चाललोय, याचं नेहमी सिंहावलोकन आपण करावं. तर असे हे आध्यात्मिक गुरु प्रत्येकाला भेटावे आणि त्यांची पूजा करायची. म्हणजे काय करायचं? आम्ही त्यांना काय करतो? ज्योतीने तेजाची, त्या तेजाला सूर्याची आरती आम्ही कशी करायची? 2 निरांजनं. त्यामुळे आम्ही त्याला अनन्य भावे शरण जाणं हीच त्यांची पूजा आहे. जावं, साष्टांग नमस्कार घालावा, यथा योग्यं तथा करू म्हणा, कृतज्ञता व्यक्त करावी, जमेल तशी त्यांची पाद्यपूजा करावी. गुरूंची पाद्यपूजा महत्वाची सांगितलेली आहे. पाद्यपूजा करावी, आपल्याला जे इच्छित असेल समर्पण करा, कृतज्ञता व्यक्त करावी, अनन्य भावे शरण जावं. प्रत्येकाच्या आयुष्यात सरेंडर व्हावं अशी एक जागा असावीच जिथं आपण ओपन होतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे गुरु प्रत्येकाला लाभावे अशी माझी इच्छा. अनेक जन्मीचं पुण्य जर पदरी असेल ना तर असे गुरु लगेच भेटतात, योग्य वयात भेटतात. नाहीतर अनेक जन्म घेऊन सुद्धा आपण
अनेक, मामा म्हणायचे की अनेक जन्मीचे संस्कार त्या बीजावर होतात, आणि तेच आम्ही ह्या जन्मात तेच केलं, त्या पुढच्या याही जन्मात आम्ही तेच, मागच्या जन्मात आम्ही तेच केलं, याही जन्मात तेच केलं. आम्ही जर वरच्या पायरीला जायचं असू तर ह्याही जन्मात आपणाला भक्ती मार्गात या, अनन्य भावे देवाला शरण जा. तुमचे सगळे कष्ट आहेत ना ते देवावर सोडून द्या, निश्चिंत जगा. जे भोग आहे ते भोगायचेच आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. गुरु आपल्या जीवनात आला, स्थिरता येईल. कुठल्याही प्रसंगामध्ये आपण उद्विग्न होत नाही, पॅनिक होत नाही. हा प्रसंग का आला असेल, थोडीशी आपण त्याची बारीकशी चौकशी करतो, का आला असेल आपला असा प्रसंग. यासाठी गुरु पाहिजे, आणि चांगला गुरु पाहिजे, आणि आमची त्याच्यावर अनन्य साधारण श्रद्धा असली पाहिजे. मामा म्हणायचं तुमचा श्रद्धा आणि विश्वास हेच काम करत असतं. मला सारखं वाटायचं की बाबा हे पूजा करून किंवा आणखीन काही असे उपासना करून काय मिळणार, काय चमत्कार. पण आम्हाला सारखे चमत्कारच लागतो. मी हे इकडे गेलो, यांच्या गुरूंच्याकडे गेलो आणि माझं असं झालं. कारण आम्ही साधारण चमत्काराला नमस्कार करणारी माणसं, पण गुरुकडे गेल्यानंतर हे सगळं बदलतं. खरा आनंद कशात आहे त्याचं हे ते ज्ञान करून देव पाहते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा गुरु असा. तर हा आध्यात्मिक गुरु प्रत्येकाला लाभावा, आणि या खऱ्या ज्ञानाकडे आपली वाटचाल थोडी काय होणार, 4 पावलं त्या मार्गावर जाऊन बघा, खरा आनंद साधला. भजनामध्ये रंगावा. मामा एकादशीला संध्याकाळी एकटेच भजन म्हणत असे. दर एकादशीला आम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेरून ते ऐकलं, पण ते इतके दंग होत असत की त्यांना त्यांचा कंठ असा दाटून यायचा. पुढचे शब्दसुद्धा त्यांना असे म्हणता येत नव्हते, रडत असत. त्यांचे अश्रू आम्ही बघितले, आनंदाश्रू. इतकं तल्लीन होऊन, इतकी श्रद्धा, इतकं त्यात एकरूपता यायसाठी गुरु हा लागतो. म्हणून सन्मार्गावर जा, चांगले व्यवहार करा, ही गुरु आहेच आहे. आणि हे गुरु तत्व आहे म्हणून हे सगळं, हे सज्जन शक्ती आहे म्हणून हा सगळा संसाराचा पसारा, हा सगळं हे जग राहाटी चाललेले आहे. थोडे आपण त्याच्या शोधात असलं पाहिजे. तर हा सगळ्या या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना हा असा गुरु भेटो, ज्यांना भेटला ते त्यांचा खरोखरीच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी अनन्य भावाने शरण त्या गुरूंना जावं, आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्याचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मला ज्यांनी हा संवाद साधण्यासाठी सुचवलं त्या कुलकर्णी किशोर कुलकर्णी, त्यांच्या सौभाग्यतेचे आभार मानतो आणि इथंच गेलो. सद्गुरुनाथ महाराज की जय.